ओम नमः शिवाय नमः। श्री शिवलीलामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबताता जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपते। जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हि मन गजामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवत जी पक्षिरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षण विश्वासाक्षी भस्मलेपन भयमोचक भवहारक जो सर्ग स्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंद तात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मषमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलाकर दशशत मुख दशशत कर दशशत नेत्र सूर भूसुर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरागोचर जो स्वर्धुनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदगर्व भंजन अजीत जो अमित गर्भ निगमागमनूत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणू नृपवर महत्पापहर घुष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजकीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर तो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमा शंकर तपापार नाही ज्याचा नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्रारी शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबक राज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो काम सिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमवती धव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामलहरण निशिदिन गाती आमनाय गुण नाही जया आधी मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवास जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संतापहरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर
तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पारतत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सीकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कज्जल जलधी मशिपात्र सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ तरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण दशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदीत गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर पर आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन मी श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे नैमिषारण्य शौनकादी सुमती सूता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणी पती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परिशिवलीला अमृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देवनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्यापार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडाक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरती संसारार्णव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यांसही संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृतिकारक मुनी निर्जरांसी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा न वर्णवे नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रां माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्रां माझी पाशुपत देवान माझी कैलासनाथ कनकादे जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी ते विहा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळुनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादी ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषावारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लागे जपावा प्रीती करुणी शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा
अखंड जपती जे हा मंत्र, त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र, आपुल्या अंगाची साऊली करी पंचचक्र, अहोरात्र रक्षी तया मंत्र जपकाला गुणी, शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परी तो मंत्र गुरुमुखे करुणी, घेई जे आधी विधीने, गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, या चिन्हे करुण मंडित जो, मीत भाषणी शांत दांत, अंगी अमानित्व अदंभित्व, अहिंसक अतिविरक्त, तोची गुरु करावा, वर्णानां ब्राह्मणो गुरुः, ही वेदवचने निर्धारू, हा त्यापासोनी मंत्रोच्चारू, करुणी घ्यावा प्रीतीने, जरी आपणासी ठाऊका मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार, उगाची जपे तो अविचार, तरी निष्फळ जाणीजे, काम क्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरुविरहित, त्यांनी ज्ञान कथिले बहुत, परी त्यांचे मुख न पहावे, वेदशास्त्र शोधून, जरी झाले अपरोक्ष ज्ञान, करी संतांशी चर्चा पूर्ण, तरी गुरुविण तरेना, एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते, आदरे सांगे लोकांते, परी तो गुरुविण तरेना, प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव, तरी तो न तरेची स्वयमेव, गुरुसी शरण न रिघता, मौजी बंधना विण गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्ट अपवित्र, वराविण वर्हाडी समग्र, काय व्यर्थ मिळोनी, तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास, म्हणोनी सांप्रदाय युक्त गुरुस, शरण जावे निर्धारे, जरी गुरु केला भलता एक, परिपूर्व संप्रदाय नसे ठाऊक, जैसे गर्भांधासी संयम, वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची, असो त्या मंत्राचे पुरश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण, काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्र आदी करुणी, शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम, तरी येची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका, श्रवणी पठनी निज ध्यास, आदरे करावा दिवसेंदिवस, अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय, श्रवणी पठनी निज ध्यास, आदरे धरावा दिवसेंदिवस, अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय, तरी मथुरा नाम नगर, यादव वंशी परम पवित्र, दाशाहर नाम राजेंद्र, अति उदार सुलक्षणी, सर्व राजे देती करभार, कर जोडोनी नमिती वारंवार, त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार, प्रपदेजाची उजळली, मुकुट घर्षणे करुणी, किरणे पडली दिसती चरणी, जेणे सत्ता वसन पसरुणी, पाल आणिली कुंभिनी हे, उभारिला यशोध्वज, जेवी शरद काळीचा द्विजराज, सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे, जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष, जो दुर्बुद्धी दासीस, स्पर्श न करी कालत्रयी, सद्बुद्धी धर्मपत्नी सीरत, स्वरूपासी तुळीजे रमानाथ, दानशस्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटिले, भुजांवरी जामदग्न, समरांगणी जेवी प्रळयाग्न, ठान न चळे रणीहुन, कुठार घाय भूरुह जैसा, चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळीचा आवळा, जेणे दान मेघे निवटिला, दारिद्र्य धुरोळा याचकांचा, बोलणे अतिमधुर, मेघ गजे जेवी गंभीर, प्रजाजनांचे चित्तमयूर, नृत्य करीती स्वानंदे, ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत, जलसिंधू होय भयभीत, निश्चळ अंबरींचा ध्रुव सत्य, वचन तेवी न चळेची, त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती, जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववदने करुणिया, ते लावण्य सागरींची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी, मृदुभाषिणी पीकस्वरी, हंसगमना हरिमध्या, शशिवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभा जिचितनुआणी, दशन झळकती जेवी हिरे खाणी, बोलता सदनी प्रकाश पडे,
सकल कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वरागरीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित, धणी पाहता न पुरेची. नूतना आणिली परणून, मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करून, परी न येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिला नृप मानस मीन. या लागी दाशाहर राजा उठोन, आपणच गेला तिजपाशी. म्हणे शृंगार वल्ली शुभांगी, मम तनु वृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वान देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासिला शशिमौळी, सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ट अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात. अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त, असावी तरुण रूपवंत. अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी. पर्वकाळ व्रतदिन निरसून, उत्तम काळी षड्रसान्ने भक्षुन. मग ललना भोगावी प्रीती करून, राजलक्षण सत्य हे. राव काम मध्ये मत्त प्रचंड, रती भरे पसरोनी दोर्दंड. आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले. लोहार्गला तप्त अत्यंत, तैसी कलावतीची तनु पोळत. नृप वेगळा होऊनी पुसत, कैसा वृत्तांत सांग हा. शृंगार सदन विलासिनी, मम हृदयानंद वर्धिनी. सकळ संशय टाकुनी, मुळीहुनी गोष्टी सांग. म्हणे हे राजचक्र मुकुटावतंस, क्रोधे भरोनेदी मानस. माझा गुरु स्वामी दुर्वास, अनुसयात्मज महाराज. त्या गुरुने परमपवित्र, मज दिधला शिव पंचाक्षरी मंत्र. तो जपता अहोरात्र, परम पावन पुनित मी. ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त. अगम्यागमन केले विचाररहित, अभक्षति तुके भक्षिले. मज श्री गुरु दये करून, राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान. तुझ जपतप शिवार्चन, घडले नाही सर्वथा. घडले नाही गुरुसेवन, पुढे राज्यांती नरक दारुण. ऐकता राव अनुतापे करून, सद्गदित जाहला. म्हणे कलावती गुणगंभीरे, तो शिवमंत्र मज देई आदरे. ज्याचे निजपे सर्वत्र, महत्पापे भस्म होती. ती म्हणे हे भूभुजेंद्र, मज सांगावया नाही अधिकार. मी वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धारे तू माझा. तरी यादव कुळी गुरु वसिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ. जो ज्ञानियान माझी दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयाची. जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी, तैसाच महाराज गर्गमुनी. त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी, शिवदीक्षा घेईजे. मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी पातला तत्काळ. साष्टांग नमुनी करकमळ, जोडून उभा ठाकला. अष्टभावे दाटून हृदयी, म्हणे शिवदीक्षा मज देई. म्हणून पुढती लागे पायी, मिती नाही भावार्था. यावरी तो गर्गमुनी, कृतांत भगिनी तीरा येऊनी. पुण्यवृक्षा तळी बैसोनी, स्नान करवी यमुनेचे. उभयंतांनी करुणी स्नान, यथासांग केले शिवपूजन. यावरी दिव्य रत्ने आणून, अभिषेक केला गुरूंसी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरु पूजिला नृप आदरे. गुरु दक्षिणेसी भांडोरे, दाशाहर्य राये समर्पिले. तनुमन धनेसी उदार, गर्गे चरणी लागे नृपवर. असोनी गुरुसी वंचिती जे प्रामर, ते दारुण निरय भोगती. श्री गुरुचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा. कैसे ज्ञान त्या मतिमंदा, गुरु ब्रह्मानंदा न भजे जो. एक म्हणती तनुमन धन, नाशिवंत गुरुसी काय अर्पुन. परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान, कदा वदन न पहावे. धिक विद्या धिक ज्ञान, धिक वैराग्य साधन. चतुर्वेद शास्त्रे आला पढून, धिक पठन तयाचे.
जैसा खर पृष्ठीवरी चंदन षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षुरस गाळी इतर सेविती रसन व्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्ह नृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरूंचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवूनी शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निजबोध तरणी अज्ञानतम तेच क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघोन पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चरफडीतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळोन देखोणी राव नवल करी गुरुसी नमुनी पुसे नृप काक कैचे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप निर्जराहून आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ धुसधुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा वघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या सुवर्णस्तेय भक्ष भक्षक सुरापान गुरुतल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्री गमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासाद भेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिहर भेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखांडमती मिथ्यावादक भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहत्यक पितृहत्यारा दुर्बल घातक कर्ममार्गघ्न दिनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनी वध कन्या विक्रय गोविक्रय हयविक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणिली इतके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला दाशाहर नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातुनी पळाले वैधव्य आणि रोगमृत्यू नाहीच कोठे देशात आलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐसी शीतल वाटे शिवभजनी लावले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशाहर रायाचे आख्यान जे लिहिती ऐकिती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांसी निजांगे रक्षी श्रीशंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे
पुढे कथा सुरससार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीचे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेणे श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड प्रथम अध्याय गोडहा इति श्री प्रथम अध्याय समाप्त. ओम नमः शिवाय नमः.